नमस्कार सगळ्यांना। आज आपण बनवणार आहे मटर पनीर। त्यासाठी लागणारे साहित्य: तेल, पनीर, ग्रीन मटर, हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, काजू, लसण, अद्रक, कसुरी मेथी, कोथिंबीर, 3 कांदे, 2 लाल टोमॅटो। कांदे कट करून घेते, टोमॅटो पण कट करून घेते आणि मग तुम्हाला भेटते। पनीर पण कट करून पाण्यात ठेवून देते, मग तुम्हाला भेटते। आपला कांदा कट झालाय, टोमॅटो कट झालाय, पनीर कट करून झालंय। पनीर मध्ये मी आता पाणी टाकून घेते आणि कांदा, टोमॅटो आणि काजू फ्राय करायला घेते। पनीर मध्ये आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं आणि पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवून चला तर मग आपण गॅस पेटवून घेणार आहे। कढई गरम झाली की त्यात तेल टाकणार आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला। तेल गरम झालं की कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। हलका ब्राऊन झाला ना कांदा, तर टोमॅटो टाकून घेऊ। कांदा आपला लाईट ब्राऊन झाला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहे। टोमॅटो पण हलके गरम झाले ना, टमाटर आपले नरम झालेले आहेत। आता आपण लसूण, काजू आणि अद्रक ते पण टाकून घेणार आहे आणि 1-2 मिनिटं फ्राय होऊ देणार आहे आणि गॅस बंद करून देणार आहे। चला तर मग आता छान मिक्स झालं आहे। आपण गॅस बंद करून देऊ आणि हे आता गार झालं की मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। चला तर मग भेटू 5 मिनिटात। चला मग आपण मसाला भाजलेली जी कढई होती तीच घेतली, परत गॅस चालू करून घेणार आहे। गॅस चालू करून घेतल्याच्या नंतर तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तेल गरम झाल्याच्या नंतर आपण मसाला टाकून घेणार आहे। मसाल्याला बघा किती छान कलर आला आहे। हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे। गॅस बारीक करून द्यायचा आहे। बारीक गॅसवर छान शिजू द्यायचं आहे। ग्रेव्ही आपली शिजली आहे, त्यात आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे 2 चमच, धना पावडर टाकणार आहे 2 चमच आणि हळद टाकणार आहे अर्धा चमच। हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। सेम हॉटेलच्या भाजीसारखं टेक्स्चर येते ह्या भाजीला। करून बघा, साधी सोपी आहे। परत मसाल्याला तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती शिजू द्यायचं।
बघू आपण आपला मसाला फ्राय झाला आहे का. थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे. अजून थोडं होऊ देऊ आपण 5 मिनटं. थोडं पाणी टाकून घेऊ. पाणी टाकल्याने काय होतं, लवकर तेल देतं. झाकून ठेवू मग त्याला. 5 मिनिटांनी बघू आपण. चला आता आपण परत आपला मसाला एकदा चेक करून घेऊ. छान तेल आले मसाल्याला. आता आपण आपलं पनीर टाकून घेणार आहे. पनीर टाकल्यानंतर आपण मटार पण टाकून घ्यायचे. आपल्याला मटार पण स्वच्छ धुवून घ्यायचे. पनीर पण स्वच्छ धुवून घ्यायचे. आपण बाजूच्या गॅसवर थोडंसं गरम पाणी करायला ठेवणार आहे. आपल्याला भाजी कशी ठेवायची, पातळ घट्ट, त्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं. मी खूप पातळ करणार नाही. मीठ टाकून घ्यायचं 1 चमचा. आणि मिक्स करून घ्यायची भाजी. दहा मिनिटं झाकून ठेवायची. 10 मिनिटानंतर आपण चला तर मग आपण आपली भाजी चेक करू झाली की काय. छान शिजली भाजी आपली. कसुरी मेथी हातावर घ्यायची ती आणि अशी क्रश करून भाजीत टाकायची. कोथिंबीर पण टाकून घ्यायची. या पद्धतीने आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे.